बारामती मतदारसंघ सोडून अजित पवार दुसरीकडे जातील ही शक्यता सध्या तरी नसल्याचं जमा आहे आणि त्यांचं पार्लिमेंटरी बोर्ड देखील याला मान्यता देणार नाही अशी शक्यता आहे. कारण बारामती हा एवढे वर्ष 7 ते 8 वेळा ते लढलेले आहेत आणि ते जिंकून आलेले आहेत. सर्वाधिक मताधिक्याने ते जिंकून आलेले आहेत. असा मतदारसंघ सोडून जाणं हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी देखील धोक्याची घंटा राहणार. कारण तिथून मग ज्या पद्धतीने प्रचार सुरू होईल, आताच शिवस्वराज्य यात्रेमधून जो प्रचार होतोय, ज्या पद्धतीची भाषणं होत आहेत, ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला झोंबणारी भाषणं आहेत. फार टोकदार भाषण होताना आपल्याला दिसत आहेत. आणि त्यामुळे जर का समजा अजित पवारांनी बारामतीमधून माघार घेतली तर त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीचे आरोप होतील, वेगळ्या पद्धतीचा प्रचार होईल आणि तो प्रचार, त्या प्रचाराला उत्तर देणं मग राष्ट्रवादी काँग्रेसलाही अवघड जाणार आहे, भारतीय जनता पक्षालाही अवघड जाणार आहे. कारण भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवारांनी काय केलं पाहिजे हे ठरवलं जातं. सुनेत्रा पवार यांची उमेदवारी देखील केंद्रातील 2 नेत्यांकडूनच ठरवली गेली होती अशीही चर्चा आहे. आणि त्यामुळे अजित पवारांना म्हणजे शरद पवारांना जर का त्यांच्या होम ग्राउंडवरती टक्कर द्यायची असेल तर तिथे पवारच पाहिजे अशा पद्धतीचं बोललं गेलं होतं. चंद्रकांत पाटलांचं विधान आपल्याला अजूनही आठवतंय की पवारांना आम्हाला संपवायचं आहे. आणि हे पवारांना संपवण्यासाठीच जे काही राजकारण भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून सुनेत्रा पवारांना तिथून उमेदवारी दिली गेली होती असं दिसतंय. आणि आता अजित पवार हे आपल्या मुलाला तिथून उतरवून स्वतःसाठी दुसरा मतदारसंघ शोधतील अशी शक्यता त्यांचं पार्लमेंटरी बोर्ड त्यांना मान्यता देईल असं तरी वाटत नाही. जरी रोहित पवार म्हणत असते की माझ्या विरोधात आता हा डाव रचला जातोय आणि काकांना माझ्या विरोधात लढण्यासाठी पाठवलं जाणार आहे आणि तशा पद्धतीचे सर्वे केले जात आहेत, परंतु बारामती सारखा मतदारसंघ सोडून जे ज्या पद्धतीने निलेश सरांनी सांगितलं तिथले साखर कारखाने असतील, तिथले उद्योग असतील, तिथली शेती असेल, हे ज्या पद्धतीनं बारामतीमध्ये पवार कुटुंबाने डेव्हलप केलेलं आहे त्याचं पूर्ण श्रेय हे अजित पवार आणि शरद पवार यांनाच द्यावं लागेल. आणि त्यांना हे एवढं मोठं साम्राज्य सोडून अजित पवार दुसऱ्या मतदारसंघामध्ये जातील ही शक्यता सध्या तरी नाहीये.